नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक सध्या सुरू आहे। उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होत असतानाच फलटण तालुक्याचे दिग्गज नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून आघाडीवरती आहे। एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांमधून 9 जागांची निवड होणार आहे। त्याबरोबरच आमदार गोपीचंद पडळकर यांची जागा रिक्त झाल्यामुळे 10व्या जागेचंही या ठिकाणी निवडणूक होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 10 मधील जवळपास 6 जागा या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या कोट्यामधून विजय होणार आहेत। याबरोबरच शिवसेनेच्या कोट्यामधून 2, राष्ट्रवादी काँग्रेसमधून 1 आणि महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमधून 1 जागा या ठिकाणी विजय होणार आहे। याचीच आता उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार फलटण तालुक्यातील दिग्गज नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव प्रामुख्याने आघाडीवरती आहे। याबरोबरच माजी आमदार राम सातपुते यांचंही नाव प्रामुख्याने आघाडीवरती आहे। भारतीय जनता पक्षाची आज दिनांक 22 एप्रिल रोजी फलटण येथील राज्य कोर कमिटीची बैठक होत आहे आणि यामधून केंद्रीय कार्यकारिणीकडे संभाव्य नावे या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत आणि यामधूनच अंतिम नावे दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीमधून फायनल होणार आहेत। सध्या तरी फलटण तालुक्याचे दिग्गज नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव आघाडीवरती आहे, ज्यांची नुकतीच पुणे जिल्ह्याच्या प्रभारीपदी निवड झालेली आहे। त्याचबरोबर गेल्या मागील निवडणुकांमध्ये यामध्ये प्रामुख्याने विधानसभेची निवडणूक असेल, यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन पाटील हे आमदार झालेले आहेत। त्याबरोबरच त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फलटण नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीचा झेंडा फडकवण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले होते। त्याबरोबरच नगराध्यक्षपदी दिग्गज नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती त्यांनी मात केली होती। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे सुमारे 600 मताधिक्याने विजयी झाले होते। याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे जवळपास 12 नगरसेवक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये विजयी झालेले आहेत। यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी या ठिकाणी विजय करून पंचायत समिती ही या ठिकाणी सभापतीपद खेचत आणत आपल्याकडे ताब्यात ठेवलेले आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीतही चमकदार कामगिरी करून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेले आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस असेल, त्याचबरोबर माढा, करमाळा, सांगोला, त्याचबरोबर मानखटाव आदी भागातही भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री जयकुमार गोरे यांच्या बरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि याचमुळे सध्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कोर कमिटीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव आघाडीवरती आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार असून आता दिल्ली कोर कमिटीकडून भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या कोर कमिटीकडून आता कोणाची नावे अंतिम होत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव विधान परिषदेवरती अंतिम होईल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।